नमस्कार, माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर माहेरी गेले होते आणि माहेरी गेले आणि बाबाच्या शेतात नाही गेले तर असं जीव लागत नाही. कारण की लहानपणी तिथं भरपूर कामं केलेली आहे, मज्जा म्हणून आवडीनं कामं केलेली आहे. शेतात काम करायचं कधी कंटाळा येत नव्हता मला. माझे बाबा नेहमी मला म्हणायचे, माझ्या बाईला ती शेतकरी जरी बघून दिला ना, तर माझी बाई शेतात काम करून खाणाऱ्यामधली आहे, मला तिचं टेन्शन नाही. आणि सुदैवानं नोकरी वगैरे आहे, शेतीत जायचं काम नाही. तर नाही का माझ्या अण्णानं शेतामध्ये का नाही मस्त शेड केलाय असा मोठा मस्त. त्याच्यामध्ये काहीतरी कशाचं तर नाही का बिझनेस करतो म्हणतोय. आणि सौर ऊर्जेचा फॅन आणला, लाईट आणला, सगळं नाही का सौर ऊर्जेची ती काहीतरी क्लिप बसवली म्हणे. मला काही तेवढं लक्षात येत नाही त्याचं. आणि त्याच्यामुळं मग मोबाईल चार्जिंगला कंटिन्यू फॅन वगैरे असतो, मच्छर असते ना म्हणून. तर एवढं मस्त शेड केलं अण्णानं आणि त्याला खर्च पण भरपूर आला म्हणते. आणि पोरांना पण छान मजा वाटत होती. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा असं थोडंसं नाही का 4-5 पत्र्याचं झोपडी होती, आम्ही झोपडे म्हणत होतो. आणि म्हणजे नाही का तिथं बाबाला थोडासा आराम करायला पडायला अन्नाला वगैरे. आणि छोटासा लाईट असायचा. आता बघा त्याने केवढा मोठा फॅन आणला, म्हणजे सौर ऊर्जे झालं, एनी टाइम फॅन, चार्जर, चार्जिंग एनी टाइम लावू शकतो आपण. एवढी सोयी सुविधा झाल्या आता नाही का. तर एवढं मस्त वाटत होतं शेतामध्ये. आणि झाडं पण भरपूर लावली त्यांनी दाराची, म्हणजे नाही का त्या आता ते घरच समजतो ना, तिथे सगळं सामान वगैरे असते. तसं वातावरण पण एवढं मस्त होतं. आणि जिथे हे दिसतंय ना आत्ता मका ते, तिथं पहिलं पूर्ण पडीक होतं, आम्ही त्याला खरड म्हणायचो. आणि आम्ही तिथं खेळायचो, पहिलं फक्त खडकाळ होतं. आता तिथे नापीक जमिनीची सुपीक जमीन केली आणि एवढी मस्त, एवढं मस्त वाटते, सगळं भरून वाटतंय. तर तिथं छोटासा बेडूक निघाला तर बाबू घाबरत होता, बेडूक बेडूक म्हणून. आणि हा कापूस आहे त्यांचा. तर कापसामध्ये थोडंसं तण झालं होतं. मग मला पण खूप आवडते. मग वहिनीला म्हणलं, तुम्ही नाही का तीर्थाला घेऊन थांबा, तिच्याकडे लक्ष द्या का तर ती माती खाईल म्हणून. आणि बाबू आमच्या मागं पुढे फिरत होता. आणि वहिनीला म्हणलं तुम्ही तीर्थाला घेऊन राहा. मग मी नानाने गप्पा करत करत माहिती का कितीतरी 3 सऱ्या असं गवत उपटलं एवढ्या लांबचं. आणि अण्णा म्हणे ते काढ आणि सरीमध्ये टाकून दे म्हणे, कारण की ते तणनाशक फवारलेलं आहे म्हणे, मरून जाते म्हणे. थोडं थोडं होतं. आणि विळा घ्यायची काही गरजच पडली नाही, कारण की जमीन पण पाऊस पडून गेल्यामुळे थोडीशी भुसभुशीत होती. जास्त काय ओली नव्हती आणि जास्त कोरडी नव्हती, त्यामुळे हातानं सहज येऊ लागलं ते. आणि एवढ्या मस्त गप्पा झाल्या आमच्या नाही का, कितीतरी गप्पा झाल्या. अण्णा म्हणे जाऊ दे, तुला बोलत बोलत मी ते धुऱ्याचं होतं त्याचं तण भरपूर निघालं होतं, मी 3 सऱ्या घेतल्या आणि त्याने एकच घेतली. तर मस्त असं नाही का तण पण निघालं आणि गप्पा गोष्टी पण झाल्या. मग पुन्हा इकडे झोपडीकडे आलो. तर वहिनी दाखवते बघा ताई म्हणे, डाळिंबाचं झाड किती मोठं झालं. आणि शिवाय ते जे मोठं होतं त्याच्यावरचं दिसतं ना ते कडीपत्त्याचं झाड पण एवढं मोठं झालं, जसं काही झोका बांधायचं त्याला. आणि त्याच्या खाली पण एवढे छोटे छोटे झाडे निघाले. बहिणी म्हणत होत्या तुम्हाला रोप पाहिजे असेल तर काढून देते. मागच्या वेळेस मी रोप आणलेलं, तर ते माझं झाड आता वाचले, टेरेसवर लावले, मस्त झालं. आणि तिथं मोळाचा पोळ आहे बघा, छोटासा छोटासा पोळ निघाला. आणि अण्णाला नाही का कुठेतरी मोळाचा पोळ वगैरे घावला ना, तर तो आमच्यासाठी काढून ठेवतो, कारण की आम्हाला भेटत नाही म्हणून इकडं. आणि बघा तिथे झाडं किती छान लावले. आणि ही साईडचा आहे, उजव्या ह्या साईडचा आहे ना, ते अंजिराचं झाड आहे. माकडाने एवढी मोठी फांदी तोडली त्याची. आणि अंजिरं खूप गोड आहे. जेव्हा बाबाच्या घरी होती ना तेव्हा नाही का डिलिव्हरीच्या वेळेस वगैरे, तेव्हा पिकल्यावर छान असे अंजिरं बघा, ते अंजीर आणलेले बाबांनी मला 1-2. एवढे मस्त अंजिराचे झाड झाले. एवढीशी कलम लावली होती आमच्या वहिनीनेच लावलेली. आणि मग आम्ही शेतात गेलो आणि तेव्हा जेवलो नाही असं होतच नाही, कारण की शेतात गेल्यावर जेवणाची मजा फार वेगळी असते. एक चपातीच्या जागी माणूस 1.5 चपाती 2 चपाती खाईल, या एवढं जेवायला वातावरण भारी असतं. शेतात. काय काय बाबू जेवायला? लोणचं आहे, भाकर चपाती आहे, अजून काय भाजी आहे, समोसे आहे, कांदा, मँगो आहे, आंबा आहे. तिकडे बघ, कॅमेराकडे बघ. मंडळी जेवायला या म्हणा मग. पोळ्या आहे ना त्यांच्यासाठी. हाय का नाही पोळ्या? मग बोलू ना त्यांना जेवायला. तेवढं मनच मोठं नाही आमचं. शंभूने काही तुम्हाला जेवायला बोलवलं नाही, त्याचं मन काही एवढं मोठं नाही. त्याला वाटलं असेल की नाही का बोलवलं म्हणजे ते येतात की काय आता. तर असा दिवस होता, खूप छान दिवस घालवला आम्ही. 1.5-2 तास चांगले शेतामध्येच होतो, मस्त वाटत होतं. हे बघा का सोयाबीन पण खूप छान आहे, हळद पण खूप छान आहे.
आणि सध्या पीक पण छान आहे. देवानी असंच नाही का त्याची कृपा दृष्टी ठेवावी, शेतकऱ्याला चांगला माल व्हावा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.